हाय गाईज, मी विकी गणेश ते स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे गेलेलो आहोत. आपण चाललेलो आहोत जेजुरीला. तर ऋतूचं जस्ट लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे गोंधळासाठी आपण पूर्ण फॅमिली चाललेलो आहोत जेजुरीला. तर विषय असा आहे, फॅमिली ब्लॉग बोलला तर मजा मस्ती तर भरपूर असणार आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर जास्त एन्जॉय करायला भेटणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आताचा अपडेट असं आहे की ते लोक तिकडनं निघणार आहेत आणि आम्ही त्यांना मध्ये कनेक्ट होणार आहोत. तर पाऊस भरपूर आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलोय. तर बघूया, आता तिकडनं निघाले की आम्हाला कॉन्टॅक्ट करतील, मग आम्ही तसं इकडनं निघूया. आणि गडबड पण भरपूर आहे सध्या, त्याच्यामुळे जास्त शूट नाही करत. डायरेक्ट ते भेटले की तुम्हाला दाखवतो. ह्याला कळतं कसं की मी बाहेर जाणार आहे. नेमकी मला बाहेर जायचं असतं तेव्हाच हा पाऊस पडत असतो. आता बघा केवढा पाऊस पडतोय, जेव्हा घरी असतो तेव्हा नाही पडत. आणि हे बघा आता काय चाललंय. A few moments later. हे बघा गाईस, पोचलेलो इकडे आणि लेट झालेलो आम्ही. आणि पूर्ण फॅमिली बघा भरपूर आहे. आणि आव्या पण इकडे ब्लॉग बघू शकता. जाम चालू आहे, बोलतो थोड्या वेळात. या आता डिझेल भरायला थांबले तिकडे. 2 गाड्या आहेत, ही बस आहे आपली मोठी आणि ही कार आहे. तर ही पूर्ण भरायला आली ऑलमोस्ट, म्हणजे भरलीच आहे. तर आम्ही आता मी आणि कुंदन दादा वगैरे आम्ही कारने जातोय. थांबलेलो इथे फूड कोर्टच्या इथे, तुम्ही बघू शकता. इकडे काहीतरी खायचंय जेवायचं माहीत नाही. जे आहे ते बघतो, काहीतरी पोट भरण्याशी मतलब आपला ते करतो आणि मग निघतो. बस पण आमची आली आहे, तिकडे पुढे थांबली आहे आणि आम्ही इथे मागे गाडी लावलेली आहे. ट्रॅव्हलिंग करतो, त्याच्यामध्ये जास्त काही शूट नाही करत, मस्त एन्जॉय करत चाललं. पाऊस एवढा डेंजर लागतोय ना मध्ये मध्ये, लय बेकार. पुढचं काही दिसत पण नाही. इकडे अजून वातावरण झालंय तसं, पण काय सध्या पाऊस नाही पडत आहे, त्याच्यामुळे चांगलं आहे. बघू आता, इकडनं काहीतरी खातो आणि मग निघतो. बस आमची इथे थांबलेली आहे आणि आता इथे वाटतं जेवणाचा कार्यक्रम करतायच. बघा सागर मामा बघा भाकरी घेऊन आलाय. जेवण वगैरे सगळं केलं वाटतं, इकडे आणलंय त्यांनी पार्सल. आणि सगळे उतरलेले दिसतात मला, कोण नाही इथे. इथेच कुठेतरी बसून मस्त जेवण करून घेऊया. आव्या द ब्लॉगर कोणाला शोधतोय रे? काय बोलतो असं आहेस? या गाडीन काय करतोय? मजा केवढी माहिती बसून. अरे आम्हाला पण मजा येते, आरामात येतो मस्त चिल. दोन माणसामध्ये काय मजा करणार? नाही आम्ही चिल करत येतो एकदम. काय नाही मजा, इकडे बघ जा केवढी मजा आहे. काय मजा केली तुम्ही? जास्त मजा केली भाई. येतो नंतर येतो फेरी मारायला त्याच्यात. जेवणाचं चालू केलंय आणि बघा काय काय मेन्यू बघूया आणि जेवून घेऊया पटापट. एवढी सगळी पब्लिक आहे, अजून जास्त आहे, थोडी इकडे तिकडे झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, एवढं मी घेतलंय. अजून काय काय आहे पण त्यांचं जाम कलू चाललंय तिकडे. मी जे भेटलं ते उचलून आणलंय आणि आता हे खातोय. हे बघा कसे सगळे एकदम पद्धतशीर जेवायला बसलेत. फॅमिली सोबत असं जेवायला मजा येते जाम. घ्या ना. काय खाते भाव खाते का? इकडे बघ, इकडे बघ. अरे तुझे बघते युट्यूब वर, तू पण येशील आता. युट्यूब वर यायचे हे बघ तू पण दिसशील. आता बघ काही नाही जा. जो तुमचा ब्लॉगर आहे तो माझे ब्लॉग बघतोय, शूट केलेले. आता जे मी शूट केलं तेच तो बघतोय. थोडेफार त्याला आयडिया येईल काय बोलत, कसं बोलत. त्या हे पण टाक रे कॉन्टेंट म्हणजे येताना त्यांनी काय काय स्टार्टिंग ते बघतोय तो थोडंफार केलं ना, ते स्टार्टिंग पासून आले. बरोबर ते मध्ये जॉईन झालो, त्यांना जरा बघून घेतो काय काय केलंय. बघ बघ छान आहे, ते लोक बघा आपली. अरे चला ना, ये लवकर चला ना, काय टाइमपास करता रे नुसतं. आता जेवून झालं तरी उभंच राहिले. बघ बघ तू बघ. ही बारीक मुलं बघ अशी खेळतात. यांना ऍक्च्युली कॅमेरा बघून येत नाहीये कॅमेरामध्ये, म्हणून तिला असं शूट करतोय बघा. आणि तो हे बघितलं आता पलाली बघा, तिला समजलं शूट करतो ती पलाली बघा. जाऊन गपचूप बसली, मगापासून इथे दगड मारत बसलेली. आणि हा तन्वीश बघा, तन्वीश आहे. आणि तू कोणता वर्ग रे तू? ते बघा, हे बघा खेळतात बघा. हे थांब, डोक्यात घडशील त्याचे. तो एक तिकडं तिघा जण लागल्यात बघा. सर्वात 2 ब्लॉक. ही बघा नवरी, हिचाच गोंधळ आहे. भाऊजी तिकडे आहेत गाडीमध्येच. आणि यो बघा युट्यूब करायला लागला, काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतलं थोडे. ही बघा आमची मंडळी पूर्ण 2 ब्लॉगर आहेत. तर कुठे ते बघा भाऊजी. भाऊजी नमस्कार. हे भाऊजी आहेत आमचे.
तर चला आता ही पूर्ण फॅमिली निघत येते आम्ही आणि बस भरणार आहे आणि आमची गाडी ही बघा हिच्यात जाणार आहे. आणि ही माझी आजी बघा आजीला समजलं शूटमध्ये घेतो, आजी थांबली. ही माझी आजी आहे. बाकी आई वगैरे यांना तर ओळखता तुम्ही सगळ्यांना. आता आपण आलेलो आहोत प्रतिबालाजीला आणि ॲक्च्युली प्लॅन आमचा हा उद्याचा होता की उद्या रिटर्न येताना इकडे येणार होतो. पण सीन असा झाला आहे की ऑलरेडी आता आम्हाला जायला उशीरच होणार आहे. त्याच्यामुळे तिकडे काही असं हे नाही आहे, म्हणजे अभिषेक वगैरेचा टाईम निघून जाणार आहे. त्याच्यामुळे लवकर जाऊन तरी काय करणार, तर म्हणून मग आता आम्ही इकडे आलेलो आहोत. आता इकडे जाऊया, दर्शन घेऊया. आतमध्ये फोन अलाउड नसतं तिकडे, फोन इकडे बाहेर ठेवायला लागतात. तरी तुम्हाला आजूबाजूचं सगळं मी दाखवतो. गर्दी बघू शकता तुम्ही, इकडे पूर्ण पार्किंगचा एरिया भरलेला आहे हे बघा. आणि लहान मुलांना खेळायला वगैरे पण आहे. इकडे पाळणे आहेत, त्याच्या पुढे पण अजून आहे भरपूर काय काय. इकडे तुम्ही मंदिर पण बघू शकता. आणि ही आमची गँग चालत चाललेली आहे. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया पटकन. खायचं वगैरे काय असेल ते हे आहे इकडे. आणि बाकी कॅन्टीन वगैरेचा पण सीन आहे इकडे. गाईस दर्शन घेऊन झालेले आहे. जास्त थांबता नाही येते म्हणून काय दाखवता नाही आलं तुम्हाला. मी मोबाईल घेऊन ॲक्च्युली गेलो नाही, आम्ही जमा गेलेलो इकडे. आणि आता लगेच निघायचं आहे. कॉफी पितो आणि निघतो आहे. कॉफी भेटणार तर नाही आहे, तर विचारतो. लास्ट टाईम नव्हती भेटली, तर आता बघतो भेटतो आहे का. दर्शन घेतलं मस्त होतं. बाकी मस्त आहे, आतमध्ये एक नंबर आहे, क्लीन आहे पूर्ण. आणि इंटेरियर एवढं भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. पण मला शूट करायला परमिशन वगैरे नाही, मोबाईल जमा करायला लागतात ना, त्याच्यामुळे नाही दाखवता आलं. बाकी करा, गुगल वगैरे करा, तुम्हाला भेटेल, आयडिया येईल काय काय नाही. एकदा नक्की आहे इकडे, मला खूप आवडेल. तर आता बघतो इकडे कॅन्टीन आहे मागे, कॉफी भेटते का बघतो. तिकडे मंदिराच्या समोर कॅन्टीन आहे, तिकडे कॉफी नाही भेटत. आणि आम्ही आता हे लोक चहा प्यायला गेलेलो आहे, तर चहा पण नाही भेटला. त्याच्यामुळे आम्ही जस्ट मंदिराच्या मागे आलो आहे. तिकडे चहा कॉफी सगळं आहे तिकडे, तर ते ऑर्डर केलं आहे. आता ते पितो आणि मग इकडनं पटकन निघून जातो. गाईस कॉफी आलेली आहे ऑलरेडी, ॲक्च्युली पिऊन पण झालेली आहे. पितो. हे बघा मंदिर, आणि आम्हाला इथं काय करतो माहीत नाही. हे मंदिर बघू शकता. कॉफी पितो आणि निघतो. एव्हरेस्ट टेस्ट आहे, जास्त काही खास नाही. पण जे भेटेल ते पाहायचं बाहेर असल्यावर, हा विषय नाही. गाईज वडापाव घेतला आहे, त्याला पण काय एवढी खास टेस्ट नाही आहे, पण ठीक आहे, पोट भरतं आहे. आणि आता आम्ही निघत आहोत. हे बघू शकता इकडे आहे ॲक्च्युली खाण्यापिण्याचं दुसरं पण आहे. म्हणजे काय माहीत पावसामध्ये बंद ठेवतं काय विषय माहीत नाही. मंदिर पण बंद झालं, त्याच्यामुळे बंद झालं असं मला असं वाटतं. तर आता इकडनं निघू आणि जाऊ डायरेक्ट जेजुरीला. गाईज जरा बसमध्ये येऊन बसलोय, मस्त जरा चिल करतोय फॅमिलीसोबत, जाम भारी वाटतंय. तिकडे जरा त्यांना एक सीट त्या गाडीमध्ये वाढला, तर मी इकडे ट्रान्सफर झालोय. तर आता बघूया, पोहोचेल थोड्या वेळात, जास्त वेळ नाही लागणार. बघूया आता कसं काय ते. हे बघा असं आहे बस आतून. 9 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय. 12च्या आसपास निघालो असेल प्रॉपर सगळे, आणि 9 वाजले. 9 तास लागले. मला वाटतं पहिल्यांदाच एवढा वेळ लागला असेल. 6-7 घंट्याचीच रनिंग आहे, पण आम्हाला भरपूर वेळ लागलेला आहे. आता बघूया कसं काय. इकडे अजून जेवणाचा पण काय पत्ता नाही, कधी होतो कधी जेवतो काय माहीत नाही. The next day. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. आज आहे डे 2 आणि सगळा गोंधळ झाला. ॲक्च्युली गोंधळ घालायला आलेला आणि गोंधळच झाला. म्हणजे विषय असा झालेला, काल काय शूट करायच नाही भेटलं इकडे आल्याच्या नंतर. पूर्ण गडबड चालू होती. आणि कसा विषय होता, प्रॉपर जेवण वगैरे झालेलं आमच्या टाईमवर. विषय असा होता की आमचे 2-3 मेंबर्स जरा राहिलेले मागून येणार होते, त्यांची ट्रेन पण मिस झाली. त्यांना आणायला आम्ही गेलो रात्री किती वाजता, आम्हाला 3:30-4 वाजले रिटर्न यायला. त्यांना पुण्यामध्ये आणायला गेलेलो, स्वारगेटच्या इथे. तिकडे त्यांना आणायला गेलेलो, त्याच्यामध्ये यायला 4 तरी वाजलेले आम्हाला. आणि सकाळी उठून जाणार होतं कडेपठारावर, ते पण काय जमलं नाही. झोप पण काय पूर्ण झालेली नाही आहे. मग आत्ता 10:30 वाजायला आलेत, तेव्हा आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. मी इकडनं जाणार वरती आता, तिकडे दर्शन घेऊ. गर्दी भरपूर आहे.
बघतो तिकडचं कसं काय सीन येते. त्याच्यानंतर तिकडे त्यांचा गोंधळाचा काय ते पण बघावं लागेल. तर आता पटकन जाऊन दर्शन घेऊन येतो, नाश्ता वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. इकडे पण लेट झालो, त्यांचा गोंधळ घालायला चालू झालाय. ॲक्च्युली माणसं भरपूर होते म्हणून आम्ही दुसरा रूम घेतलेला बाजूलाच आणि आता इकडे आलो होतो, बघतो तर त्यांचा गोंधळ चालू आहे. बघूया, शूट करूया ते थोडं, दाखवतो तुम्हाला आणि मग जाऊ दर्शनाला. मागच्या वेळी आईच्या अंगात आलेला अमितदादाच्या टायमाला आलो तेव्हा पण, या टायमाला पण सेम आलाय, बघू शकता तुम्ही. आणि इकडे आमची बाकीची पब्लिक बसलेली आहे, आवे आपण शूट करतो तिकडे. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. मी चाललोय आता दर्शनाला आणि असं ऐकलंय का गर्दी भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळे सोडत नाही पुढे. बघूया सोडतील का, बघूचं आता मला माहित नाही. जेवढा होईल तेवढा बघूया, जातो पुढे. सोडला तर वाढ आहे. हां, सोडलं तर जाऊया, नाहीतर मग जेवढा जाऊ शकतो तेवढं तुम्हाला दाखवतो काय ते. गर्दी बघा काय, तिथे खालीच किती गर्दी आहे, वरचं आता काय माहित नाही. हे बघू शकतो तुम्ही, मला अंदाज येईल आता गर्दीचा कसं काय ते. बघूया वरती जाऊन दर्शन भेटतंय का. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. गाईस पोहोचत आलोय आता, तुम्ही इकडे बघू शकता. आणि एक सीन आहे, चप्पल काढायचं जस्ट हे बघा, याच्या जस्ट बाजूलाच इकडे बघू शकता. हे बघा, इथे आहे चप्पल काढायचा. मोस्टली लोक करतात काय की खालीच काढून येतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन पण चप्पल काढू शकता. आता जाऊया वरती आणि बघूया दर्शनाचा काय सीन आहे. गर्दी तर मजबूत आहे, त्याच्यामुळे जास्त काही शूट पण नाही करायला भेटत आहे. लोक मध्ये मध्ये येतात सारखे. बघूया कसं काय. आता इकडे लाईन थांबली आहे, इथेच बघू शकता तुम्ही, इथेच थांबली आहे लाईन पूर्ण. आतमध्ये गेल्यावर काय माहित नाही, बघूया पुढे जाऊन काय ते. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा, बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा जेळको. गाईस मुख दर्शन घेतलं फक्त, कारण गर्दी जाम मजबूत गर्दी आहे आणि आम्हाला जायचं पण ॲक्च्युली तिकडे. आता जेवणाचं वगैरे पण होऊन जाईल, कारण आम्ही लेट उठलोय ना, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. बघूया, मुख दर्शन तर घेतलं ना, एकटा मी होतो प्रॉपर लाईनमध्ये लागून दर्शन घेऊ. आणि सध्या आता बघतो इकडे काय आहे कसं काय ते. मस्त बेंड वाजत होतं तिकडे, भारी होता, आता बंद केले. बघतो काय ते, तर फोटोज वगैरे काढतो आणि निघतो. गाईच गर्दी बघा एकदा केवढी आहे, 3, 4, 5 लाईन्स केलेले आहेत आणि तिकडे पूर्ण अशी फिरून जाते ते तिकडे, एवढी गर्दी. पण जाम भारी वाटतंय, बघा ना केवढी पब्लिक आहे. आणि ते केल्याचं वगैरे हे केलेलं आहे, जाम भारी वाटतं. तर बेंड तिकडे परत चालू करतात का बघूया आणि जाऊया. मंदिर बघू शकता तुम्ही, इकडनं एवढी भारी हवा येते ना काय म्हणून मला. आणि इकडचा व्ह्यू बघा एकदा, इकडनं केवढं भारी दिसतंय आणि हवा पण एक नंबर आहे. ते तळाव आहे वाटतं, हे बघा छान वाटतंय. गाय ते दर्शनासाठी VIP पास असतात ना, ते 100 रुपयाला, त्याच्यासाठी पण तुम्ही गर्दी बघा केवढी आहे. हे बघा डेंजर आहे. चला गाईस, हे तुम्ही बघू शकता, शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचं अनावरण असं इथे लिहिलेलं आहे. त्यांचा एक असा सीन क्रिएट केलेला आहे, खूप भारी वाटतंय, मस्त वाटतं बघा ना, अंगावरती काटा येतो म्हणजे विचार करून. हे काय ते छान केलं आहे, म्हणजे आलो भरपूर वेळेला, पण हे कधी बघायला नव्हतं भेटलं. आत्ताच केलं, किती कधी केलं आठवत नाही, म्हणजे माहीत नाही आपल्याला, आयडिया नाही, पण छान केलं, मस्त वाटतं. दर्शन घ्यायचं, इकडे येऊन बसू शकता आरामात, संध्याकाळच्या टायमात एक नंबर वाटेल.
हे बघू शकता तुम्ही, अहिल्याबाई होलकर यांची मस्त अशी मूर्ती बनवलेली आहे. ह्या जर नसत्या ना तर कदाचित आपल्याकडे म्हणजे मंदिर पण बघायला भेटले नसते. जेवढे पण मंदिर यांनी तोडलेले होते ना, जे मुघल वगैरे होते त्यांच्या साम्राज्यामधले, जेवढे पण मंदिर तोडलेले होते यांनी रिस्टोर केले. जेवढे पण आहेत तेवढे, सोमनाथ झालं वगैरे भरपूर साऱ्या ठिकाणी यांनी मंदिर रिस्टोर केले. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं बघायला तरी भेटतंय. हे नसताना तर आपल्याला काय सांगता नाहीत की काय झालं असतं काय नाही. मंदिर आपल्याला बघायला नसते भेटले, आपला इतिहास पण आपल्याला समजला नसता. यांनी खरंच खूप छान काम केलेलं आहे. सॅल्यूट आहे त्यांनी, खरंच खूप भारी काम केलं आहे. इकडनं खाली आलो आणि हे बघू शकता भानुबाईचं मंदिर आहे. तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि हे त्यांच्या, तुम्हाला आठवत असेल त्यांना प्रिय असे मेंढरं होती, त्यांचं पण इथे मूर्ती वगैरे आहेत. इकडे पण आहेत. तर जातो खाली, बघूया पुढे अजून काय. काहीच दर्शन वगैरे घेऊन खाली उतरलो आहे. आता जातो काहीतरी खातो, जाम भूक लागली आहे. काय खाल्लं नव्हतं, आता खातो काहीतरी आणि बघू पुढे कसं काय ते, किती वाजता निघणार आहेत काय हे बघावं लागेल जरा. आता जेवायला बसलो, बघू शकता मेनू काय आहे तुम्ही. आणि इकडे आमच्या पूर्ण फॅमिली बसलेली आहे. जेवतो आणि निघेल थोड्या वेळात. चला निघायचा टाईम झालेला आहे आणि सगळे निघाले आहेत. चलो जाम घातले आहे. आणि तर आता बस आहे तिकडे पुढे, तर तिकडे जावं लागेल. चला निघतोय. अरे काय बोलत रही बिटिया सजिया गाईज नेहमीप्रमाणे ब्लॉगची एंडिंग करायची राहून गेलेली. आता घरी येऊन ब्लॉग एंड करतोय. या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी जास्त काही शूट नाही केलं ॲक्च्युली. या ब्लॉगमध्ये माझे खूप सारे प्लॅन्स होते. कडेपाठावर पण जायचं होतं मला, आणि आपला वरती जो मेन मंदिर होता तो पण चांगला असं सिनेमॅटिकमध्ये शूट वगैरे करत होता. पण टाईम नाही भेटला आणि सकाळी लवकर पण नाही उठलो, त्याच्यामुळे वेळ लागला. म्हणजे 4 वाजता आम्ही झोपलेलो. 4 वाजता ॲक्च्युली आलेलो आम्ही घरी राहायला रूमवरती, आणि त्याच्यामुळे 6 वाजता उठून पॉसिबल नाही झालं ते मला जायला. तर त्याच्यामुळे ते राहिलं वरचं कडेपठारावरचं. आणि हे पण गर्दी पण भरपूर होती, त्याच्यामुळे आपलं हे मेन मंदिर होतं ते पण जरा सिनेमॅटिक वगैरे राहून गेलं. त्याच्यामुळे सगळं रॉ शूट केलं आहे, जास्त काही शूट पण नाही केलं. आणि फॅमिलीला पण जास्त नाही दाखवता आला. ॲक्च्युली होता फॅमिली ब्लॉग, पण त्यांना पण जास्त काही दाखवता नाही आला. त्याच्यामुळे सगळा ॲक्च्युली
गडबडच झाली या ब्लॉगमध्ये, गोंधळच झालेला आहे पूर्ण. पण ठीक आहे, काय नाही, नेक्स्ट ब्लॉग मी ट्राय करेल चांगला शूट करायला. आय होप हा ब्लॉग तुम्हाला थोडाफार तरी आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. एलकोड एलकोड, जय मल्हार, एकवीर माते की जय.